आजचा उपवास होता आणि यांच्यासाठी भाजी पोळी करून ठेवली. आणि मी म्हटलं माझ्यासाठी काय करायचं, म्हटलं साबुदाणा तर मी भिजवलाच नव्हता. म्हटलं चला आता बटाट्याची छान अशी एकदम सुंदर रेसिपी करायची. आणि आणि अगदी सिंपल आहे आणि खायला सुद्धा खूप छान लागते. आता इथे बटाटे घेतलेले आहे, उकडलेले बटाटे आहे. आणि बटाटे आपल्याला उकळून घ्यायचे, त्याची साल काढून घ्यायची आहे. आता कढईमध्ये आपल्याला शेंगदाणे टाकायचे आहे. शेंगदाणे थोडेच असले तरी चालेल, अर्धी वाटी. आणि त्याला चांगलं हलक्या हाताने छान भाजून घ्यायचं आहे. मध्यम आचेवर आपल्याला भाजून घ्यायचं आहे. आणि शेंगदाणे छान भाजल्यानंतर त्याला थंड करायला ठेवायचं आहे. आता मी गॅस बंद करणार आहे आणि शेंगदाणेसुद्धा एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे. नंतर आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे थंड झाल्यावर. आता कढईमध्ये इथे तूप टाकायचं किंवा तुम्ही तेलाचा सुद्धा वापर करू शकता. आणि तूप टाकल्यावर त्यावर आपल्याला जिरं टाकायचं आहे. आणि ज्या बटाटे आपण घेतले होते ना, त्याच्या थोड्या फोडी करायच्या. आणि बटाटे आपल्याला तुपावर चांगलं परतून घ्यायचं आहे. शेंगदाण्याचा कूटसुद्धा बारीक झालेला आहे. थोडासा जाडसर असला तरी चालेल, जाडसरच ठेवा, छान लागतो खायला. आणि तो त्यामध्ये टाकून द्यायचा आपल्याला बटाट्यामध्ये. आणि किंचित तिखट टाकायचं आणि मीठ टाकायचं. किंवा तुम्ही हिरवी मिरचीची पेस्टसुद्धा त्यामध्ये टाकू शकता. आणि टेस्ट येण्यासाठी मी थोडंसं दही टाकलेलं आहे, 2 चम्मच दह्याचा वापर केलेला आहे. आणि एक वाफ चांगली येऊ द्यायची. हा बिन साबुदाणा न वापरता आपण अतिशय टेस्टी असा उसळ केलेला आहे. आणि हा असा उसळ तुम्ही नक्की एक वेळा करून बघा, खूप छान लागतो खायला. आणि टेस्टसुद्धा अतिशय सुंदर आहे. बघा कसा मोकळा आणि छान झालेला आहे. तसं तर बटाटे होते तर माझा शिरा करायचा विचार होता, पण मी म्हटलं काय नेहमी नेहमी गोड खायचं, म्हटलं चला अशा पद्धतीने आज आपण करून बघायचं. देवाची पूजा झालेली आहे आणि माझं उसळसुद्धा तयार झालेलं आहे. आज ठरूनच टाकलं होतं का साबुदाणा मुळीच वापरायचा नाही. चला मी तर आता बढिया खाणार आहे. तुम्ही काय केलं आहे आज? आजचा व्हिडिओ थोडाही आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. मस्त खा, आनंदी राहा. धन्यवाद.